तर विद्यार्थी मित्रांनो, बहुधा काय होतं की एमपीएससी ग्रुपची मेन्स पेपर 1 इंग्लिश या भागामध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये या टाईपचे कंडिशनल सेंटेन्स एररचा प्रश्न या टाईपचा समजा विचारला जातो आणि या टाईपचा प्रश्न येण्याचे जे चान्सेस असतात ते खूप जास्त असतात. बाय द वे, आय टेल यू हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. सी, इफ आय वुड स्टडी हार्ड आय वुड पास द एक्झाम. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो कंडिशनल सेंटेन्स एरर म्हणजे काय असतं की परिस्थितीनुसार, म्हणजे एक कंडिशन, एक समजा कंडिशन ठेवलेली असते की समजा फॉर एक्झाम्पल जर तू अभ्यास केला तर मी तुला आज पिक्चरला घेऊन जाईल. ठीक आहे, तर या प्रकारचे म्हणजे काय, जर आणि तर, त्याला आपण म्हणतो कंडिशनल सेंटेन्स. तर आता हे एक्झाम्पल पाहता, इफ आय वुड स्टडी हार्ड आय वुड पास द एक्झाम. तर आपण वाक्याचा दुसरा भाग पाहू, आय वुड पास द एक्झाम म्हणजे काय, मी परीक्षा पास झालो असतो. आता हे जे वुड आहे, वुड, तर हे ऑलरेडी पास्ट आहे. हे पास्ट आहे, कशाचं पास्ट आहे, विलचं पास्ट आहे. मग हे जर पास्ट मध्ये असेल, आता हे दिलेलं जे सेंटेन्स आहे पूर्ण हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, मग हे पास्ट मध्ये असेल तर हे पण कशामध्ये असायला पाहिजे, पास्ट मध्ये असायला पाहिजे. ऑलवेज रिमेंबर विद्यार्थी मित्रांनो की इफ, ज्यावेळेस इफ आलं तर इफ हा शब्द ऑलरेडी तो का दर्शवतोय, फ्युचर टेन्स दर्शवतोय. त्यामुळे तुम्हाला आणखी विल, वुड वगैरे लिहायची आवश्यकता नाहीये तिथं. म्हणून करेक्ट आन्सर याचं काय होणार, इफ आय, आता इथं हे वुड कॅन्सल होऊन जाईल आणि स्टडी, स्टडीचं V2 पास्ट, म्हणून काय होणार, इफ आय स्टडीड हार्ड, कॉमा, बाकीचं वाक्य जशास तसं, आय वुड पास द एक्झाम. म्हणजे वाक्याचा अर्थ काय होतोय की जर मी अभ्यास केला असता तर मी परीक्षा पास झालो असतो.